नमस्कार. सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी आगली वेगळी मिरची, भरली मिरची. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 5 ते 6 कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे. तर आपल्याला ही मिरची व्यवस्थित अशी कापून घ्यायची आहे. पहिले ही मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि इथे मी कापून घेतले. अशा पद्धतीने कापून घ्यायची वरून आणि त्यातले जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे. कारण ही तिखट असते थोडीफार मिरची, त्यामुळे यातले मी बी काढून घेते. तुम्ही जर जास्त तिखटवाली मिरची खात असाल तर यातले बी नाही काढलात तरीसुद्धा चालेल. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरचीतले बी काढून घेतले. सर्व मिरचीतले बी काढून घेतले आणि आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घालून घेते आहे आणि हे छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही केलं तरीसुद्धा चालेल. थोडंसं जाडसरच इथे मी हे ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 मोठे चम्मच बेसन घालायचं आहे. पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस इथे मी घालून घेते. म्हणजे त्याने छान असं चटपटीत मिरची आपलं तयार होतं आणि तिखटपणासुद्धा त्यातला कमी होतो मिरचीतला. त्यामुळे यामध्ये मी थोडंसं इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. जवळजवळ 1 चम्मच इथे मी तेल घालून घेतलं आहे. तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून घेते इथे आणि इथे घट्टसर असं हे आपलं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. आता एक मिरची घेतली आहे आणि मिरचीमध्ये व्यवस्थित असं हे आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आणि ही मिरची चवीला एवढी भन्नाट लागतात ना की भातासोबत खा किंवा तुम्ही भाकरीसोबत खा, अप्रतिम चवीचे होतात. 1 ते 2 घास तुम्ही या मिरचीसोबत जास्त खाल आणि घरी जर तुमच्या भाजीला काही नसेल तर ही चटपटीत अशी मिरची तुम्ही एकदा बनवून पहा. खूप छान लागतात चवीला. इथे मी मिरची छान असं भरून घेतलं आहे. अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरची भरून घेतल्यात. 6 मिरची इथे मी भरून घेतल्या. चवीला अप्रतिम होतात. एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं आहे. 1 मोठा चम्मच तेल घालून घ्यायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. ठेवून घ्यायची अशा पद्धतीने पलटी ठेवून घ्यायची. म्हणजे जे आपण सारण भरलेलं आहे तो भाग पलटी करून ठेवायचा. म्हणजे पटकन असं हे शेकलं जाते आणि सारण अजिबात मिरचीतून बाहेर येत नाही. आता यावरती झाकण ठेवायचं 5 ते 6 मिनटासाठी आणि शालो फ्राय करून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व मिरची हे शालो फ्राय करून घ्यायचे आहे. आता इथे मी 5 ते 6 मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे. मिरची व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची. छान अशी एका बाजूने शेकले. अशाच पद्धतीने आपल्याला ही मिरची छान अशी शेकवून घ्यायची आहे. शालो फ्राय करून घ्यायची आहे. जेवढी दिसायला सुंदर दिसते ना त्यापेक्षा चवीला खूप छान लागते ही मिरची. आता यावरती परतला झाकण ठेवायचं आणि अधूनमधून झाकण काढून मिरची छान अशी परतून घ्यायची आणि इथे मी सर्व मिरची मस्त असे शालो फ्राय करून घेतले. छान दिसत आहे. इथे पलटी करून दाखवते तुम्हाला. मस्त अशी झालेली आहे. चटपटीत मिरची आपली इथे तयार आहे. तर तुम्ही ही मिरची भातासोबत खा, भाकरीसोबत खा, तेवढीच अप्रतिम चवीची होते. तर ही मिरची तुम्ही टिफिनलासुद्धा सकाळच्या घाई गडबडीमध्ये बनवून घेऊ जाऊ शकता. तर थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.